पंचनामा करावा लागते. तर ती घटना कोणती होती त्याची निश्चित करणे गरजेचे असते. म्हणून ते कोणता कमऱ्यात त्यांना डांबून ठेवण्यात आला होता, कोणती गाडीनी ते घेऊन गेले होते, ते सगळे तिथे बघण्यात आले. आता कस्टडी नंतर जे रिकवर करायचे त्यांचे फॉर एक्झाम्पल कपडे होते जे ते काही कंपनीचे नावाची काही युनिफॉर्म सारखे ते कपडे घातला होता. ती नंतर ज्यावेळी बायको ओरडाओरड करून त्यांना सांगितले की हे कंपनीचे कपडा तुम्ही सोडा, इथे तुम्हाला हे घालायचे नाही, आता तुम्ही आमच्या सोबत चला, अशा म्हणून ते भरपूर काही गोष्टी तिथून रिकव्हरी करायची. कधी नाही. ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आम्ही दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते. ते नाही हे झाला. मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला, नंतर पोलिसांचे लक्षात आला होता, मी अत्यंत घाबरले होते. परंतु त्याचे नंतर ज्यावेळी त्यांनी डांबून ठेवला आणि ते जबरदस्तीने घेऊन गेला, ते त्यांच्या मानसिक धक्का होती. अशा प्रकारची बयान आणि प्राथमिक जी चौकशी कोरोबरेटिव्ह एव्हिडन्सची बघण्यात आली, त्याच्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबद्दल आता याचे व्यतिरिक्त सध्या तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. याबद्दल आपल्याला नक्कीच पुढच्या काळात सांगण्यात येईल. तसे काही प्रत्यक्ष मारहाण बद्दल आतापर्यंत त्यांनी सांगितलेले नाही. नाही, त्यांचे जबाब प्रथम दिवशी झाला होता. आता ते आमच्यासाठी विटनेस आहे. सध्या त्यांना बोलवण्यात आलेली नाही, परंतु आमची तपास पथक त्यांच्याशी संपर्कात आहे. वेळोवेळी त्यांचे ते जुवेनाईल असल्यामुळे त्यांना बोलवता येत नाही, परंतु त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून विचारपूसची कारवाई वगैरे सुरू आहे. ओव्हरऑल जे मी काल सांगितले होते, बेसिकली जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे, तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे, अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशी आदेशित आहे. पोलिसांनी नाही, आम्ही त्याचबद्दल आपल्याला वारंवार सांगत आहे की अशा प्रकारचे कोणताही गोष्टी आमच्या समोर आलेली नाही. परंतु एंड रिझल्ट आपण जर बघितले तर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती. ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सर मी पहिल्यांदा ट्युनिशियामध्ये खेळलो, आफ्रिकामध्ये. तिथं ट्युनिशियन ग्रँडपिक्स खेळलो, त्याच्यात मला सिल्वर मेडल मिळालं होतं आणि त्याच वेळेस मला F46 कॅटेगरी मिळाली होती. त्याच्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरिस इथे खेळलो, तिथं मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर पॅरा एशियन गेम्स हाँगझाऊ चायना इथे खेळलो, तिथं पण मला गोल्ड मेडल मिळालं. आणि आत्ता जी काय स्पर्धा झाली 22 मे 2024ला,
ती पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप कोबे जपान इथं झाली. त्या ठिकाणी मी 16.30 मीटर थ्रो केला आणि मला F46 कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालं शॉर्टपुट थ्रोमध्ये. तर आता या गोल्ड मेडलमुळं माझी पॅरा ऑलिम्पिक 2024 जी फ्रान्स पॅरिस येथे होणार आहे तिथं माझी निवड झाली आणि आता माझी त्याचं तयारी सुरू झालेली आहे. आता मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो आझम स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये आणि त्या ठिकाणी 17 मीटर थ्रो करून माझ्या कॅटेगरीचा 16.80 मीटरचा जो थ्रो आहे तो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त थ्रो करून तिथं गोल्ड मेडल घ्यायचं हा माझा मानस आहे. कशी प्रॅक्टिस करते, किती वेळ देत आहे? मी आता सकाळ आणि संध्याकाळी 2 ते 3 तास प्रॅक्टिस करतो, सकाळ संध्याकाळ. माझे आठवड्याचे 12 सेशन्स असतात. संडेला मी रेस्ट घेतो आणि याच्यामध्ये 3 माझे सेशन असतात वेट ट्रेनिंगचे जे जिममध्ये असतात. 3 सेशन होतात गोळाफेकचे जे ॲक्च्युअलमध्ये मी थ्रो करतो आणि 6 सेशन होतात ते माझे स्ट्रेंथनिंगवरती, ॲजिलिटीवरती, मॉबिलिटीवरती म्हणजे स्ट्रेचिंग्सवरती याच्यावरती माझे सेशन्स होतात. तर अशा प्रकारचं माझं प्रॅक्टिस सुरू आहे. फॅसिलिटी व्यवस्थित मिळतात आपल्याला पुणे शहरात किंवा काय महाराष्ट्रात? आता मी तर एवढ्या मोठ्या लेवलला खेळतो त्यामुळे मला सगळीकडूनच फॅसिलिटी मिळतात. पुणे शहरात पण मिळतात. पण ज्यावेळेस म्हणजे बिगिनर्स होतो त्यावेळेस मात्र मोठ्या अडचणी येत होत्या. म्हणजे सनद ग्राउंडवरती पण मला अलाव केलं जायचं नाही किंवा त्याच्यासाठी पण फीज वगैरे भरायला लागायची. त्याच्यानंतर म्हणजे आमची अशी अपेक्षा आहे की अपंगांना सगळीकडे प्रॅक्टिससाठी फ्री करावं. एकतर अपंग प्लेयर खूप कमी असतात, अपंग संख्या कमी आहे. देवाने 1,000 वर्षामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे आक्रमण झाल्यामुळे जे काय झालं त्याच्यामुळं आपण आता या स्थितीमध्ये आहोत किंवा विकसनशील आहोत. अदरसित विकसित आपलं राष्ट्र होतंच, ते पुन्हा त्याच पोझिशनला नेण्यासाठी नेतृत्व जर का करायचं असेल तर ओरिजिनल शिक्षण पद्धती या विषयावर तुमची स्वतःची कमांड असली पाहिजे. शिक्षण पद्धती हा जो प्रकार जो आहे तो शिक्षण पद्धतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे. या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा. हा भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टीम असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. हा सर्वात मोठा बेस आहे. हा बेस घेऊन आपली ही DES विद्यापीठ उभं राहिलेलं आहे. आपण 3 एकूण पिलर आपण म्हटलेले आहेत. त्यातला पहिला पिलर आहे तो म्हणजे भारतीय ज्ञान प्रभाचं इंडियन नॉलेज सिस्टीम. दुसरा पिलर जो आहे की जो पर्यावरणाशी डायरेक्ट जोडलेला आहे तो इकॉलॉजी आहे. त्याला लाईफ सायन्स डिपार्टमेंट म्हटलेलं आहे आम्ही. त्याच्यामध्ये सायन्स पर्टिक्युलरली आणि त्याच्यामध्ये इकॉलॉजी म्हणजे आपण एक मोठं ह्याचं ॲडव्हान्स रिसर्च सेंटर केलेलं आहे. आणि तिसरं या सगळ्याला महत्त्वाचं टेक्नॉलॉजी महत्त्वाची असते त्यामुळं आपण त्याला म्हटलेलं आहे ते म्हणजे आपलं डिजिटल असेल किंवा या सगळ्या विषयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल हे सगळं त्याला जोडलेलं असेल. असे 3 आपण पिलरवर हे सगळं उभं करतो आहोत. आत्ताच्या स्थितीमध्ये आपण 5 स्कूल आपल्याला 25 सप्टेंबर 2023ला परवानगी मिळालेली आहे. म्हणजे ॲक्ट जो झाला त्याच्यामध्ये पहिल्यांदा विधानसभेत, मग विधान परिषदेमध्ये आणि मग गव्हर्नरची सही होते आणि मग त्याच्यामध्ये सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणून तयार होते. तर त्यावेळेला आपण ज्या आपल्याला आता परवानगी मिळाली आहे त्याप्रमाणे आपण 5 स्कूल आपण करतो आहोत. त्यातलं पहिलं स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे. तिसरं जे आहे ते स्कूल ऑफ सायन्स अँड मॅथमॅटिक्स आहे. चौथं जे आहे ते स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज आहे. 5वं जे आहे ते फिल्म ड्रॅमॅटिक आणि डिझाईन असं आहे. या सगळ्यांच्यामध्ये आमची मास्टरी कशामध्ये आहे? डेक्कनची पहिल्यापासून फर्ग्युसन कॉलेज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. BMCC सगळ्यांना माहिती आहे. फर्ग्युसन कॉलेज हे आर्ट्स आणि सायन्स कॉलेज आणि BMCC कॉलेज हे कॉमर्स कॉलेज आहे. पुण्यामध्ये नाही, आज महाराष्ट्रात नाही, फर्ग्युसन कॉलेज हे हिंदुस्थानात 5व्या नंबरवर आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर या सगळ्या याच्यामध्ये पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज फर्ग्युसन BMCCला ॲडमिशन मिळणं हे अशक्यप्राय आहे. सगळ्यांना माहीत असेल की ज्यावेळेला ॲडमिशन आत्ता तुम्ही कुठल्या आता 11वीचा रिझल्ट लागला पुढच्या उद्याच्याला ज्यावेळेला ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईल त्यांच्या लक्षात येईल 11वीला पहिलं 97-96% क्लोज झालेलं फर्ग्युसन आहे. BMCCला सेम आहे. 11वीला ॲडमिशन घ्यायची असेल तर 85-86% खाली ॲडमिशन मिळत नाही कॉमर्समध्ये. त्यामुळं अशी स्थिती असलेली ही दोन्ही कॉलेजेस याचीच लिगसी 139 वर्षाची जी डेव्हलप झालेली आहे त्याच्यातलाच हा डेक्कन एज्युकेशन सोसायटी आम्ही एक पर्याय ठेवलेला आहे की ज्यांना तिथे ॲडमिशन मिळणार नाही त्या सगळ्यांना या ठिकाणी आपण ॲडमिशन देऊ शकतो.